नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज तुम्हाला मोबाईलवर ई पीक पाहणी कशी करायची आहे ते सांगणार आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. ई पीक पाहणी सर्च करायचं आहे. ई पीक पाहणी 4.00 हे व्हर्जन आहे. हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मी डाउनलोड केलेलं आहे, तर ओपन करतोय. ओपन केल्यानंतर असे तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करायची असेल तर इथे टच करायचं आहे. मी केलेलं आहे, तरी पण सांगतो एकदा. तुमचा विभाग निवडायचा आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, काय असेल ते. जिल्हा निवडायचा आहे बीड. मी माझा निवडतो, तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तालुका निवडायचा आहे आपला. त्यानंतर गावाची लिस्ट येईल, त्यातून शोधून आपलं गाव निवडायचं आहे. मी निवडतो आहे गाव. पुढे जायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे पहिले नाव, आडनाव, खाते क्रमांक टाकून शोधू शकता. गट क्रमांक, मी गट क्रमांक टाकतो आहे. त्यानंतर इथं शोधा, इथं टच करायचं आहे. त्यानंतर सर्व खातेदार येतील. त्यानंतर आपल्याला एक निवडायचं आहे. त्यापैकी मी एक निवडतो आहे. त्यानंतर पुढे जा. त्यानंतर तुमचा खाते क्रमांक तपासायचा आहे. तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाला आहे. ठीक आहे. आता खातेदार निवडा. यातून खातेदार निवडायचे आहेत. पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. त्यातून तुम्ही पीक माहिती नोंदवा. बांधावरची झाडे नोंदवू शकतात. पीक माहिती मिळवू शकतात. तर पीक माहिती नोंदवा, इथं टच करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल आपल्यासमोर. खाते क्रमांक निवडा. जो निवडला होता तो. गट क्रमांक. त्यानंतर पोट खराब क्षेत्र आहे का तर टाकायचं, असेल तर, नसेल तर काही गरज नाही. हंगाम कोणता आहे? खरीप. त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र येईल. पिकाचा वर्ग निवडायचा आहे. पीक कोणता आहे? पॉली हाऊस, निर्बेळ पीक, मिश्र पीक, शेडनेट. तर आपलं निर्बेळ पीक आहे, ते निवडायचं आहे. त्यानंतर पिकांची व झाडांची नावे. फळबाग असेल तर झाडांची पीक निवडायचं आहे. पीक. त्यानंतर पिकांची व झाडांची नावे. पीक, आता समजा फळबाग असेल तर फळबागाची येतील. पीक असेल तर पीक. आता कापूस आहे, मी निवडतोय कापूस. त्यानंतर क्षेत्र किती भरला आहे ते. तर आता आपलं 1 एकर आहे, 0.40 आर. त्यानंतर जलसिंचनाची साधने. जलसिंचनाची कोणती साधने आहेत? विहीर असेल विहीर, तलाव असेल तलाव, खाजगी कालवा, सरकारी कालवा, नदी करतो. मी नदी आहे तर नदी करतो. सिंचन पद्धती. ठिबक सिंचन असेल ठिबक निवडा. तुषार असेल तुषार. प्रवाही सिंचन असेल तर प्रवाही. दुसरा प्रकार असेल तर दुसरा. मी प्रवाही सिंचन करतोय. त्यानंतर लागवडीचा दिनांक. 15 जून. इथं 15 जून 2025. ओके करायचं. पुढे जायचं आहे. त्यानंतर ते फोटोसाठी लोकेशन ऑन करा म्हणाल तर ऑन करायचं आहे. पुढे आल्यानंतर ते आपल्याला आता सर्वे नंबरपासून अंतर किती दाखवतोय. मी ज्या सर्वे नंबर आहे मध्ये आहे तिथून 0.0 मीटर. तर अद्ययावत करा, इथं टच करायचं आहे. पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिकाचे 2 फोटो घ्यायचे आहेत. हे पहा, फोटो घेतो आहे. अपलोड करायचा आहे. परत एक फोटो घ्यायचा आहे, तो पण अपलोड करतोय.
फोटो घेतल्यानंतर इथं राईट याला क्लिक करायचं आहे. हे बघा, आपण भरलेली माहिती बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. पीक पाहणीचा दिनांक, खाते क्रमांक, गट क्रमांक, लागवडीचे क्षेत्र, पेरणीचे क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, त्यानंतर आपण किती क्षेत्र भरले ते, पिकाचा वर्ग, सिंचन, आणि त्यानंतर माहिती सर्व बरोबर असेल तर वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. असं इथं राईट करून पुढे जायचं आहे. त्यानंतर पिकाची माहिती साठवली आहे व अपलोड झाली आहे असं येईल. त्यानंतर ठीक आहे, तर आपली आता पीक पाहणी झालेली आहे. अशा प्रकारे आपण पीक पाहणी करू शकता. आणि असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम मंडळी.